नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शिवेंद्रसिंह संजय देशमुख आहे आणि मी आपल्या 3.5 एकर क्षेत्रात ODC3 बियाणाची लागवड केलेली आहे. तर मी तुम्हाला ही अशा प्रकारे आपलं झाड आहे. आपला शेवगा आता 5 महिन्याचा आहे. आपण अशा प्रकारे शेणखत टाकून घेतलेलं आहे. आपण बुंदा मोठा होईसाठी बघू शकताय आपण हे आपण देशी गाईचं गोमूत्र घेतलेलं आहे. हे आमच्या इथं क्षाराचं पाणी थोडं त्यासाठी आपण हे स्टिकर वापरतोय 250 ml एका बॅलरला. हे ताक आहे आणि हे अल्वेरॉन कंपनीचे सॉइलमेट प्रो म्हणून आहे. तर हे आपण 2-2.5 लिटर घेतलेलं आहे. तर आता आपण चला बघूया कशा प्रकारे स्लरी केली जाते. आणि ह्यात आपला गुळ आहे. पूर्णपणे आपण 200 लिटर बॅलर भरून घेतलेला आहे काटोकाट, पाहू शकताय. आणि आता आपण ह्यात सर्व स्लरीचे साहित्य मिसळणार आहे. तर मित्रांनो, आपण गुळ पाणी मिसळत आहे त्यात. मित्रांनो, आता हे आपण गोमूत्र घेतलेलं आहे 200 लिटर बॅलरला वापरणार आहोत, देशी गाईचं आहे. आणि आता आपण हे ताक मिसळत आहोत जीवाणू ॲक्टिवेट व्हायसाठी. थोडक्यात रासायनिक खत न वापरता आपण ह्याच्यात बॅक्टेरिया तयार करू शकतो नॅचरल पद्धतीने. तर हे आपण अशा प्रकारे स्टिकर टाकायला लागलोय 200 ml. तुम्ही बघू शकताय आपले 50 ml चं टोपण आहे. असे 4 टोपण आपल्याकडे मोठं कॅन आहे 5 लिटरचं सॉइलमेट प्रोचं अल्वेरॉन ऑर्गॅनिकचं. ते इथं आणता येत नाही त्यामुळे आपण 2.5 लिटर आणलंय. पाण्याचा कलर पाहू शकताय पूर्णपणे चेंज झालेला आहे. तर मित्रांनो, मगाशी आपण बघितलेले आहे की आपण स्लरी कशा प्रकारे केली. आता ती स्लरी आपण 24 तास त्यातील बॅक्टेरिया ॲक्टिवेट व्हायसाठी आपण त्यात ताक मिसळलेलं आहे. 2.5 किलो गूळ मिश्रण करून पाणी त्याचं ओतलेलं आहे. आणि अल्वेरॉन ऑर्गॅनिकचं आपण सॉइलमेट प्रो वापरलेला आहे. आपल्याला त्यांचा पहिला रिझल्ट दिसलेला आहे त्यांच्या किपॉन औषधाचा. तर मी काही सजेशन देत नाही तुम्हाला ते वापरा, पण मला तर रिझल्ट दिसलेला आहे. आणि आता आपण ते पूर्णपणे एअर टाईट पॅक करून ठेवलेलं आहे. ते कशा प्रकारे केलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला, बघा. अशा पद्धतीने आपण ही आपली स्लरी लिंबाच्या झाडाखाली सावलीत ठेवलेली आहे. आणि आता आपण ह्याला 24 तासानंतर ड्रिंचिंगद्वारे मी ह्या ड्रिपला इनलाईनला ड्रिंचिंग पंपद्वारे मी ह्यात सोडणार आहे. तर ते सोडताना मी तुम्हाला दाखवतो. आपली झाडं बघून घ्या. आपलं काळं रान होतं, जरा रानात काय पहिला खात ते नव्हतं, आपण टाकून घेतलं. आता आपल्या झाडाची प्रोग्रेस चालू झालेली आहे. हे मी अल्वेरॉनचं औषध वापरलं तर माझा ही शेंडा आहे जो आहे तो 1 इंच 2 इंचने वाढलेला आहे. मला रिझल्ट दिसलेला आहे. आता मी असेच नवीन प्रयोग शेतीविषयी करणार आहे. तर माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण